साखर तयार होण्याची प्रक्रिया खूपच मनोरंजक आहे आणि ती प्रामुख्याने ऊसापासून किंवा साखर बीटपासून केली जाते। चला तर मित्रांनो संपूर्ण माहिती जाणून घेऊया। साखर बनवण्यासाठी सर्वप्रथम ऊसाची लागवड केली जाते। ऊस पूर्णपणे पिकल्यावर त्याची कापणी केली जाते आणि तो कारखान्यात आणला जातो। तिथे मोठ्या मशीनमध्ये ऊस क्रॅश करून त्याचा रस काढला जातो। या रसात पाणी, फायबर, खनिजे आणि गोडवा म्हणजेच साखर असते। रस काढल्यानंतर त्यामधील अशुद्धी काढून टाकण्यासाठी त्याला चुना आणि गरम वाफ वापरून स्वच्छ केलं जातं। नंतर हा शुद्ध केलेला रस मोठ्या भांड्यात उकळवला जातो। उकळवताना त्यातील पाणी उडून जातं आणि रस दाट होतो। हा दाट झालेला रस थंड होऊ लागला की त्यात साखरेचे स्फटिक तयार होऊ लागतात। या स्फटिकांना सिरपपासून वेगळं करण्यासाठी सेंट्रीफ्यूज नावाच्या मशीनचा वापर केला जातो। मशीन वेगाने फिरवल्यामुळे साखरेचे स्फटिक आणि गुळासारखा घट्ट द्रव वेगळे होतात। यानंतर मिळालेल्या साखरेचे स्फटिक वाळवले जातात आणि त्यावर प्रक्रिया करून बाजारात मिळणारी पांढरी स्वच्छ साखर तयार केली जाते। काही वेळा हिची रिफायनिंग प्रक्रिया केली जाते, ज्यामध्ये रंग आणि शिल्लक अशुद्धी काढून टाकली जाते। असं करून हिरव्या ऊसापासून अनेक टप्प्यांमधून जात आपल्या रोजच्या वापरातील गोड साखर तयार होते। तरी मित्रांनो छोटीशी माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।